पाथरवट समाज हा शिवकाळापासून 12 बलुतेदारांपैकी एक शिल्पकार समाज आहे। परंतु दगडाला देवपण देणाऱ्या या समाजाची सध्या दैना सुरू आहे। दगडाला विविध प्रकारचा आकार देऊन आणि गवंडी कामे करून पाथरवट समाजातील नागरिक आजही पोटाची खळगी भरतात। पिंपरी चिंचवडमधील रस्त्याच्या कडेला या पाथरवट समाजातील काही महिलांना तुम्ही दगड फोडताना पाहिलं असेल। आपल्या हाताने दगडाला आकर्षक आकार देऊन पाटा, वरवंटा, खलबत्ता बनवणाऱ्या या महिलांना योग्य तो मोबदला देखील मिळत नाही। दिवसाला 400 रुपये मिळणं देखील कठीण होत असल्याचं यावेळी या महिलांनी म्हटलं। लग्न झाल्यापासून हे काम करते मी। आई बाप तर सासरी गेलं हेच काम, हातोडीत छेने हातोड्यात चालू आहे। पहिले डोक्यावर माल विकत होतो, आता जागेवर एक दोन जाते म्हणून विकतो, नाहीतर नाही। एक दिवस जाते एक दिवस नाही, मग असंच बसायला लागते। कसे म्हणजे डोकं असते ना, आई वडिलांपासून शिक्षण आहे आमचं। आई वडील काही हात धरून नाही शिकवलं, डोक्याने शिकलं आम्ही, डोळ्यात बघून नजर। भागते 400-500 रुपये पोट भागते, पोरं बाहेरून आणते थोडंफार कमाई करून, ते घरातलं भागवतात, आपलं मीठ मिरची पुरतं कमाई, मागं काही असं 2 रुपये राहत नाही। मला नोकरी द्यावं सरकारने, नोकरी तर नाहीच देत। आमचे पोरं असं टेम्पोररी कामाला जातात, कुठं 5,000, कुठं 7,000, कुठं 10,000, त्याच्यात काही पोटं भागणार आहे? खाण्यावरच राहायचं असं कमाई आहे। कष्ट करून माणसांना पुढे जायला पाऊल पाहिजे ना। आधुनिकीकरणामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारपेठेत आल्या, पाटा, वरवंटा, खलबत्ता मागे पडला आणि मग या व्यवसायावर पोट असणाऱ्या या समाजाला आर्थिक समस्येला सामोरं जावं लागतं। मनगटाच्या जोरावर हातोडा छन्नीच्या मदतीनं काळ्याशार दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगतोय। समाजातील काही जण शिक्षक व्यवसाय, शिल्पकार, गवंडी काम, मूर्तिकाम, रंगकाम, बांधकाम या क्षेत्रात कर्तव्य बजावत असून रोजगारासाठी मात्र पाथरवट समाजाची आजही धडपड सुरू आहे। आम्ही ज्या पद्धतीनं कष्टाची कामे करून ही कला टिकवली, परंतु आमच्या मुलांनी शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या कराव्यात, तसेच सरकारनं आमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या या समाजाला कला टिकवण्यासाठी कोणताही पाठिंबा मिळत नसल्यानं ही कला जोपासण्याचं आव्हान सध्या या समाजापुढे आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।